रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा माझी आजीबाई आली आहे. आता मी माझ्या आजीबाईला काही प्रश्न विचारते आणि तुम्ही ते ऐका. तुम्ही कितवी शिकलेले आहे? दुसरी. शिक्षण कसं होतं बरं? आताचे लेकरं एवढे मराठी मीडियम, कोणी इंग्लिश मीडियम, आणि तुमच्याकडे कसं शिकवायचे? घट्ट एन्जॉय होतं, घट्ट होतं शिक्षण. घट्ट म्हणजे पहिलं धडा आला शिवाय दुसरा धडा देत नव्हते. म्हणजे अडीच की निमकी पावकी असं उजळण्याचे पुस्तकात सगळं सगळं शिकित होते. आता तर काहीच नाही. म्हणजे त्यांचं सांगायचा उद्देश कसा आहे माहिती आहे का? म्हणजे आताचं कसं आहे ना, एक पुस्तक असतं, एवढं पुस्तक होऊ अगर न हो, आपलं जर वार्षिक परीक्षा पेपर आले तर काहींचे आता माझंच लेकरं आहे, काही त्यांचे शेवटचे पाठ शिकणे बाकी सुद्धा असते, तर लगे पेपर येतात आणि पुढच्या वर्षीचे विषय पुन्हा दुसरे. तसं यांच्या काळात 12 नव्हतं. महिने जात नव्हतं ते पुस्तक. आजचा धडा वाचला का उद्या दुसरा धडा द्यायचा हा, आणि ते संपलं की लगेच दुसरं पुस्तक आणायचं. पुढच्या 12 वर्षात महिने 2-2 3-3 का होईना. म्हणजे दुसरं वर्ष राहिले. पर्यंबर झालं का? 100 आकडे 12 खडी झाली का? मग पर्यंबर झाल्यावर पहिली, हे झाल्याबरोबर लगेच दुसरं, हे पाठ झालं का दुसरी पहिली. अशा प्रकारच्या शाळा होत्या बघा पहिल्या. म्हणजे पहिले एक वर्षात ना गावठी शाळा होत्या, सरकारी मास्तर नव्हते तेव्हा. गावठी शाळा, आणि त्यात पण तरी पण किती हुशार आजी. आणि आता जे एवढे वय करून आपल्याला हिशोब कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे हिशोबाला. आता आजी तुम्हाला लिहिला येतं? हा? लिहिला येतं, हा. वाचायला पाहिजे. पूर्ण वाचायला येतो. आणि बघा कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे, नाही आजीकडे कॅल्क्युलेटर नाही. दुसरी हा, 100 आकडे शिकायचे, 12 खडी शिकायची, लहानी शिकायची, मग मोठी शिकायची, आणि मग पुस्तकात आता आपल्याला पर्यंबर 12वी जरी केली पर्यंबर. शब्द काय आहे म्हणून कळत नाही. पर्यंबर पहिली, राहायचं. दुसरी. मग दुसरी ते पहिली, आणि पहिली झाल्यात नंतर दुसरी. म्हणजे माझी आजी अशी आहे, आताचे ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा जे आहे ना त्यांना मागं पाडायला असं शिक्षण आहे. कारण की विचार करा, तुमचं वय कितीची आता? 77 चालू आहे. 77 वय आहे आजीचं माझ्या, आणि त्यांचं त्यावेळेस दुसरी शिक्षण झालंय. आणि ते दुसरी शिक्षण काय त्यावेळेस मग त्या सांगताय कसं, त्याला 2 वर्ष नसेल लागले. नाही कारण की त्यावेळेस ते शिक्षण कसं होतं की पुस्तक संपलं की लगेच दुसरा वर्ग ज्यांना आलंय ते. म्हणजे आताच आणि त्यावेळेसचा खरंच खूप फरक होता. आता 10 रुपयाचा हिशोब येत नाही, आता यांना 10,000चा हिशोब येतो बसल्या बसल्या. हा, हिशोब येता नसतं ना तुम्हाला असंच बोटावर? हा. का कॅल्क्युलेटर लागतं? नाही त्याला काय करायचं. असं आहे बघा. म्हणजे कसं आहे ना, आपण एवढं शिक्षण घेतोय. आता तुम्ही आताच्या काळात बघा, एवढे मोठे मोठे सगळे शिकलेले, कॅल्क्युलेटर शिवाय कोणाचाच हिशोब नाहीये. साधा किराणा जर आणला, आपण किराणा दुकानावर जा कॅल्क्युलेटर आहे, कपड्याच्या दुकानात जा कॅल्क्युलेटर आहे. आणि आता या माझ्याच आजीला जर हिशोब जर असेल ना, शेतामध्ये माझ्या वडिलाची वही आणि पेन आहे. आता सर्व विशेष सांगते, हा व्हिडिओ माझ्या वडिलापर्यंत पण जाईल. पण माझ्या वडिलाचा वही आणि पेन आहे कापसाचा हिशोब लक्षात ठेवायला. आणि लक्षात ठेवल्याच्या नंतर पूर्ण कापूस, त्यांचा किती कापूस होतो जी पप्पाला शेवटपर्यंत, कधी कधी समजा मस्त जातो 100 जातो, 200 जातो कधी. 75 क्विंटल किंवा 100 क्विंटल माझ्या वडिलाला कापूस होतो. तर तेवढ्या कापसाचा हिशोब जिजाचा कशावर असतो जिजी? बोटावर. आणि माझ्या वडिलाचा पप्पाचा कशावर? लिहून. तरी सुद्धा कधी कधी माझ्या पप्पाचा हिशोब चुकतो. आणि मग माझे आजोबा सांगतात, अरे त्या दिवशी तितका झालता, त्यावेळेस नेला तितका, यावेळेस नेला तितका, आणि आता लाव हिशोब किती झाला, आज किती झाला रोज विचारते. पहिल्या शाळेला ना आताच्या शाळेला फरक आहे ना. आणि अजून सुद्धा माझे वडील माझ्या आजोबाच्या आज्ञे बाहेर नाहीये. कापूस वेचणी झाली की आजोबाला सांगायचं कापूस किती झालाय, मग त्यांनी फक्त मेमरीत ठेवायचा, कुठं वही पेनाने लिहून नाही. तरी सुद्धा जुन्या लोकांचा खरंच हिशोब खूप क्लिअर आहे. ते आपल्याला ते शिक्षण घेऊन सुद्धा येणार नाही, बरोबर ना? आणि कामाला हजेरी किती होती त्यावेळेस? रुपया हजेरी ना. म्हणजे 300 रुपये असून सुद्धा बाया भेटणार. रुपया होता. आणि काम पण त्यावेळेसचं काम कसं होतं ते, एवढे कष्ट आताच्या वयाला करणार पण नाही, तरी पण त्यांना फक्त वावरत पाहिजे. हा, जेव्हा दिवस टेकन खाली आणि मग सुटायचं, तिथून पुढे गवत बांधायचे. हा. आणि आता कसं आहे, घड्याळीच्या काट्यावर आहे. एवढे चुली नव्हत्या पहिल्या, तिथून येऊन चुलीवर स्वयंपाक करायचा. हा, चुलीवर. आणि आता गॅसवर असून जीवावर येतं करायचं. आणि शेतातून आल्याच्या नंतर उठायचं किती वाजता? दळणं दळावं लागत होते त्यांना सकाळी. सकाळी किती वाजता उठायचं विचारूच नका, जसे काम ऐकले तसेच उठायला. दळणं दळीत होतात का तुम्ही जात्यावर? मला व्यवस्था नव्हतं. मी दळीलं.
तुम्ही त्यांनी नाही नाही दळलं त्यांच्या आईना तुमच्या आई गवत वाहिले पण दळीला गवताला किती वाजता जातात गवत घ्यायला किती वाजता जातात तुम्ही गवत घ्यायला 4 वाजता पहाटे 4ला गवत घ्यायला ते जायचं. पुसाच्या महिन्यात माझ्या सासून ते बी जात होते 4ला 4ला गवत घ्यायला जायचं तिथून येऊन स्वयंपाक करायचा आणि रोजच जायचं उद्या. परत रोजान जायचं. आणि दुपारी बायका जेवायला बसल्या तोपर्यंत जर जवळ असलं तर ते वजे घरी नेऊन टाकायचे आणि डबल परत यायचं हा वापस असं आहे. असेच होते आणि एवढं करून आता हे झालंय मागचं झालं गेलं विषय. पण आज बघा माझी आजी आहे आणि नातीच्या घरी आलंय आणि नातीच्या घरी येऊन हे बघा आम्हाला आज देव खुरपायला मदत केली त्यांनी. कारण की नको बाई तुझ्यासोबत दोघी जणी महिला आहे आणि त्यातल्या त्यात त्या दिवशी म्हणजे थोड्यासाठी तुझं शेत काय तसंच खुरपायचं राहील आणि एवढ्या लांब परत यायला आता उद्या पावसाचा अंदाज सांगितलाय तर मग मी तुला थोडी मदत करते. करील का असं काम?